कधी विचार केलाय नेत्यांना आज भारतात किंवा महाराष्ट्रात आदर का मिळत नाही आणि आदर मागण्यासाठी GR का काढावा लागतो? नमस्कार मित्रांनो, इतिहास साक्षी आहे. त्या काळी संत तुकाराम महाराजांवर मनुवादी लोकांनी चिखल फेकला आणि आज न्याय प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या आताच्या तुकारामांवरही तेच होत आहे. काळ बदलला पण स्वार्थाची वृत्ती बदलली नाही. आज परिस्थिती अशी आहे की 7वी पास नेते आणि UPSC मध्ये ऑल इंडिया रँक 20 मिळविलेला IAS अधिकारी, या अधिकाऱ्याने आयुष्याची 20-25 वर्ष घासून कायदा शिकलाय आणि त्यालाच काही लोक निलंबित करण्याची मागणी करतायत, कारण तो जी हुजुरी करत नाही. आणि GR म्हणतो अधिकाऱ्यांनी आमदार खासदारांना उभं राहून अभिवादन करावं. पण खरी लाजिरवाणी गोष्ट काय? आजच्या भारतात नेत्यांना जनता, समाज, विद्यार्थी आणि नव्या पिढीकडून आदर मिळतच नाही. म्हणूनच आदर मागावा लागतो. जर सत्तेच्या खुर्चीवर बसूनही आदर घ्यायला GR काढावा लागत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, आपले नेते आदर मिळवण्यालायक काम करत नाहीत. आणि आदराने नव्हे तर आदेशाने जगणारा नेता विश्वासार्ह नसतो. आदर आदेशाने मिळत नाही, तो कामाने मिळतो. अधिकाऱ्यांना समर्थक नसतात, त्यांना त्यांच्या कर्तव्यामुळे मानणारा वर्ग असतो. पण समर्थकांची फौज कोणाकडे असते? ज्यांचे काम विकास नाही तर विरोधकांना धमकावणं, आरोप करणं आणि अफवा पसरवणं.